हेलो स्टूडेंट्स, यस वंस अगेन क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ के सीरीज आपके सामने आ गए हैं। क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ वो कहानियां हैं, उन बच्चों के स्टोरीज हैं, स्ट्रगल स्टोरीज हैं, सक्सेस स्टोरीज हैं, जिन्होंने बहुत ही मेहनत से अपने बैंकिंग बनने के सपने को पूरा किया है। ये कहानियों से आप बच्चों को क्या फायदा? ये एक सबसे बड़ा प्रूफ है कि अगर जिंदगी की हर मुश्किल को ये फेस करके अपने लक्ष्य को हासिल कर सकते हैं तो आप में क्या प्रॉब्लम है? आप क्यों नहीं ये कर सकते? इसी आज एक कहानी के साथ आई हूं मैं। दिस इज अ स्टोरी ऑफ कौस्तुभ। कौस्तुभ बेसिकली नंदुरा शेगांव के पास के हैं। ही इज बीई इलेक्ट्रिकल इंजीनियर फ्रॉम शेगांव इंजीनियरिंग कॉलेज। 2019 में अपना इंजीनियरिंग कंप्लीट करने के बाद इन्होंने मुंबई में एक प्राइवेट कंपनी में जॉब किया, क्योंकि अपनी इंजीनियरिंग की डिग्री को आजमाना तो था। इनके घर में इनके मम्मी, डैडी, ग्रैंडमदर और एक छोटा भाई है। डैडी जेडपी स्कूल में टीचर हैं, मम्मी हाउसवाइफ हैं, छोटा भाई अभी अपनी पढ़ाई कंटिन्यू कर रहा है 12th स्टैंडर्ड की। 2019 पास आउट होने के बाद दिसंबर 2019 6 महीने जॉब करने के बाद कौस्तुभ को यह समझ में आ गया कि ही इज नॉट द वन हु इज मेड फॉर अ प्राइवेट सेक्टर जॉब, जहां पे एम्प्लॉय को सेल्फ रिस्पेक्ट, डिग्निटी और पैकेज इंक्रीमेंट्स की तो एक तरफ बात रखते हैं हम, लेकिन उस इंसान को इंसान ही नहीं समझा जाता। नाइट शिफ्ट, डे शिफ्ट, इतना ज्यादा काम, इतना हेक्टिक काम जो ना ही एक इंसान को फाइनेंशियली सेटिस्फाई करता है, ना ही मॉरली सेटिस्फाई करता है। तब कौस्तुभ ने दिसंबर 2019 में अपना जॉब छोड़ा और ये घर वापस आ गए। जॉब छोड़ने के बाद जैसे हमने देखा महेंद्र सिंह धोनी मूवी में, जैसे धोनी के डैड कहते हैं कि तुमने जॉब नहीं छोड़ना चाहिए था, लेकिन यहां कहानी थोड़ी सी उल्टी थी। इनके पेरेंट्स ने इनको पूरा सपोर्ट किया, वो विश्वास दिखाया जो एक माँ बाप को दिखाना चाहिए अपने बच्चे पे। कुछ हासिल अगर करवाना है उस बच्चे से माँ बाप को, तो इनके पेरेंट्स ने इनसे कुछ नहीं कहा, विश्वास दिखाया कि ठीक है तुम पढ़ना चाहते हो पढ़ो, कोई दिक्कत नहीं। जनवरी 2019 में एसएसए ज्वाइन किया अपने, काफी इनके फ्रेंड्स शेगांव का तो काफी मशहूर ग्रुप है उनके थ्रू सुनने पर। जनवरी 2020 से एसएसए ज्वाइन करने के बाद मार्च 2020 इनकी बैच लॉकडाउन के ऑलमोस्ट पहले थोड़ी कंप्लीट हो चुकी थी।
लॉकडाउन में सेल्फ स्टडी कर कर ये बच्चे ने SBI PO क्रैक किया है। बेसिकली मैंने जब कौस्तुभ से पूछा कि तुमको ऐसी कौन सी चीज थी जो मोटिवेट करती थी पढ़ाई के लिए, क्योंकि ये बच्चा सिर्फ खाना खाने के लिए, अपने रेस्ट के लिए उठता था, अदरवाइज वो बच्चे ने कहीं टाइम नहीं डाला। तो अप्रोक्सीमेटली ये बच्चा दिन में से 12 से 13 घंटे पढ़ाई करता था। एक पॉइंट तो ऐसा हुआ कि ये एक दिन में मॉक टेस्ट मेंस की देता था, ये बच्चा एनालिसिस करता था और अपनी रेगुलर रीडिंग, मैथ्स और LR की स्टडी भी करता था। यानी कैन यू जस्ट इमेजिन, ही स्टडीड फॉर ऑलमोस्ट 15 to 16 आवर्स। तब मैंने पूछा कि कौस्तुभ तुम्हारे पास इतना पढ़ाई की कैपेसिटी कहां से आई, ऐसी कौन सी चीज थी तो तुमको मोटिवेट करती थी इतना पढ़ने के लिए? एंड ही वाज लाइक, मैम मेरे पास ऑप्शन नहीं था। पहली चीज, मेरे पास ऑप्शन नहीं था क्योंकि मैं नौकरी छोड़कर आया था, करना है तो यही करना है। और सेकेंड, मैम मेरे डैड ने दिखाया हुआ कॉन्फिडेंस मुझे कभी रुकने नहीं दी उस चीज ने। तो ये सेशन उन माँ बाप के लिए भी है जो अपने बच्चों को विश्वास देने से डरते हैं। आपका विश्वास किसी बच्चे को, आपके बच्चे को कहां तक लेकर जा सकता है आप इमेजिन नहीं कर सकते। कहते हैं ना, पूरी दुनिया ने दिखाया हुआ कि तू कर सकता, और एक बार माँ बाप ने कहा हुआ कि तू कर सकता है, इसमें बहुत फर्क होता है। और ये कौस्तुभ ने कर दिखाया। सो कौस्तुभ की कहानी कौस्तुभ से ही सुनते हैं हम लोग। हॅलो एव्हरीवन, माझं नाव कौस्तुभ सुरेश बडे. मी राहणार तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाण्यातला आहे आणि मी सध्या SBI PO वर्किंग आहे. माझी पोस्टिंग सध्या अकोल्यात झाली आहे. आणि माझ्या फॅमिलीबद्दल सांगायचं झालं तर फॅमिलीमध्ये माझे वडील हे एक जिल्हा परिषद शिक्षक आहे, माझी आई गृहिणी आहे आणि माझा एक लहान भाऊ आहे जो 12वीचं शिक्षण घेत आहे त्याचं. आणि सोबत आमची आजी पण आहे आणि माझे काका काकू जे आहेत ते गावी शेती पाहतात. आणि मी माझं शिक्षण 12वी पर्यंत तर नांदुरातच पूर्ण केलं. त्यानंतर मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगावमध्ये. आणि तिथं मी माझं शिक्षण जून 2019 मध्ये कम्प्लीट केलं. माझी डिग्री कम्प्लीट झाली 2019 मध्ये. नंतर माझं कॉलेजमध्ये आधीच प्लेसमेंट झालं होतं कॉलेजमध्ये. तर प्लेसमेंट झाला आणि मी त्या जून महिन्यातच तिकडे माझी पोस्टिंग पण आली आणि मला तिकडे मुंबईला म्हणजे भिवंडीला जावं लागलं. एक ठाण्यामध्ये बरेच जणांना माहिती असेल कसं प्लेस आहे म्हणून. आणि नंतर मी तिकडे डिसेंबर 2019 मध्ये म्हणजे डिसेंबर 2019 पर्यंत तिकडे जॉब केला. जॉब करताना तर मला बिलकुल असं सॅटिस्फॅक्शनच नव्हतं की हा जॉब करावा म्हणून. कारण की आधीच असं म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये असं वाटत होतं की आपण काहीतरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी प्रिपरेशन केलं पाहिजे. पण असं इंजिनिअरिंग कम्प्लीट होता मी स्वतः म्हणजे विचारच नव्हता केला की कोणत्या एक्झाम साठी प्रिपेअर करायचा. म्हणून प्लेसमेंट झालं होतं. मग म्हटलं आपण एक म्हणजे थोडा स्वतःला वेळ देण्यासाठी तिकडे चाललं जावं आणि प्लेसमेंट आहे तर तिकडेच जॉईन केली मी कंपनी. आणि त्यामध्ये तिकडे असं झालं होतं की मला स्वतःसाठी खूप जास्त वेळ मिळत होता कारण की माझ्या नाईट शिफ्ट वगैरे राहत होत्या. मग स्वतःला इतकं अनालाइज करत असं वाटत होतं की हा जॉब पण सोडून द्या आणि दुसरं काहीतरी जॉईन करा म्हणून, किंवा दुसऱ्या कोणतरी एक्झामसाठी प्रिपरेशन करा. म्हणजे चालू असताना मी ठरवलं की बा दुसरं काहीतरी प्रिपरेशन करायचं. बाकी पूर्ण हा जो मार्केटचा सिनारिओ आहे तो पाहता हेच लक्षात आलं की आता सध्या तर बँकिंग टॉपवर चालू आहे आणि रिक्रुटमेंट पण खूप जास्त निघतात म्हणून म्हणजे त्यामुळे मी बँकिंग करायचंच ठरवलं. आणि माझे खूप सारे मित्र जे आहेत, तुम्ही ते शेगाव गँग म्हणून ऐकलं असेल, म्हणजे सिनियर वगैरे माझे क्लासमेट, कॉलेजमेट सगळे जे आहेत ते इथं औरंगाबादला खूप सारे मुलं प्रिपरेशन करत होते. तर मी असं केलं तिथं जॉब सोडताना की 1-2 जणांना फोन केला आणि विचारलं सहज की बँकिंग साठी काय लागते वगैरे, काय सिलेबस असते. तरी मी आधी थोडासा अभ्यास केला होता की बँकिंग मध्ये हा सिलेबस असते असं असते, पण त्यांना फक्त सहज विचारलं. त्यातल्या एकाने मला विचारलं होतं का तू खरंच येत आहे का, म्हणजे प्रिपरेशन करायची आहे का. मी म्हटलं हो. म्हणजे हे मी त्याच्याशी बोललो होतो आणि दुसऱ्या दिवशी लगेच जॉब रेजिग्नेशन दिलं आणि 3-4 दिवसानंतर औरंगाबादला जाऊन शुभम सरांचा क्लास जॉईन केला. तिकडे क्लास म्हणजे मी डिसेंबरच्या एकदम शेवटी जॉईन केला होता आणि जानेवारी पासून बॅच जॉईन केली.
तर बॅच जॉईन केली आणि मग तिकडे तर म्हणजे खूप सारे कॉलेजचे म्हणजे सर्व मुलं दिसले मला की आमच्या कॉलेजचे खूप सारे जण तिकडं प्रिपरेशन करत आहेत आणि बरेचसे मुलांचं सिलेक्शन पण झालं आहे. बॅच तर माझ्यासोबत पण काही माझे क्लासमेट वगैरे होते आधीचे. तर असं तिकडे मग जाऊन जी बॅच जॉईन केली होती मॉर्निंग बॅच होती माझी. मॉर्निंग बॅच जॉईन केली तर मग ती बॅच जी आहे ती डिसेंबर पासून चालू झाली होती. तर माझा 1 महिना तर आधीचा गेला होता. म्हणून मी सरांना रिक्वेस्ट केली तर त्यांनी सजेस्ट केलं की तू इव्हिनिंग बॅच चालू होत आहे, त्या इव्हिनिंग बॅच मध्ये 1 महिन्याचं जे राहिलेलं आहे ते कम्प्लीट करून घे. मग मी बॅच मध्ये काय सकाळी मॉर्निंग बॅचला जायचं, तिकडे जेवढं शिकवलं ते दुपारी त्याचा होमवर्क करायचा आणि नंतर संध्याकाळी इव्हिनिंग बॅच करायची आणि रात्री पुन्हा ते इव्हिनिंग बॅच मध्ये जे झालं त्याचा होमवर्क करायचा. त्याला असंच माझा एक महिना गेला आणि त्यानंतर आरबीआयची नोटिफिकेशन आली. तर तिकडे मग सर म्हणजे क्लासमध्ये शुभम सर ते सांगत होते की तुम्ही जे आपलं क्लासमध्ये चालू आहे बेसिक त्यावर फोकस करा आणि ते सगळे पॉइंट स्ट्रॉंग करा. मी तसं एवढं काही नोटिफिकेशन वगैरे म्हणजे लक्षच दिलं नाही. पण आरबीआयचा पेपर दिला आणि त्यानंतर मला काहीतरी 70 मार्क्स आले होते. तर आरबीआय असिस्टंटचा पेपर झाला. त्यानंतर मी माझा एसबीआय क्लर्कचा पेपर दिला. तो पण मला काही जास्त दिवस नव्हते झाले क्लास जॉईन करून, 1-1.5 महिन्यात झाला होता आणि त्याच बेसवर माझं DI पर्यंत काहीतरी क्लासमध्ये शिकून झालं होतं. आणि तेव्हा मी शुभम सरांना पण भेटलो होतो आधी, म्हणजे पेपरच्या आदल्या दिवशी. शुभम सरांनी पण हे सांगितलं होतं की आपलं DI पर्यंत शिकून झालंय, एवढंच परफेक्ट करून यायचं क्लास पेपरमध्ये. तर बस मी तेवढं डोक्यात ठेवून पेपरला गेलो होतो आणि विकली टॉक ऐकतच पेपरला गेलो होतो आणि पेपर सॉल्व्ह केला. बस तेव्हा आता काही अपेक्षाच नव्हती की पेपर निघणार आहे आपला. आणि बस मग नंतर तर काय लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन नंतर आता माझी अभ्यासाची प्लॅनिंग सांगायचं झालं तर मी काय केलं, दिवसाचा एक शेड्यूल बनवला होता. म्हणजे शेड्यूल मध्ये मी काय केलं, आधी सकाळी इंग्लिश करायचं, दुपारी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड करायचं आणि संध्याकाळी रिझनिंग करायचं. तर सकाळी इंग्लिश मध्ये मी काय करत होतो, आधी तर आपलं जे टेलिग्रामवर लाईव्ह सेशन होत होते ते कम्प्लिटली फॉलो करत होतो आणि ते झाल्यानंतर एडिटोरियल रीडिंग करत होतो. म्हणजे एडिटोरियल रीड करायचं, त्याचा GST बनवायचा मॅडमनी जसं क्लासमध्ये सांगितलं होतं. म्हणजे कसं मला आधी वाटायचं की मी POचा पेपर मला द्यायचा आहे, नंतर मग मला डिस्क्रिप्टिव्ह साठी प्रिपरेशन करावी लागेल. त्यासाठी आतापासूनच आपण एडिटोरियलला लिहून पाहू. तर मी तसंच फॉलो केलं आणि आता पण माझ्याकडे ती डायरी आहे माझी, ज्यात मी ते एडिटोरियल लिहून ठेवले आहे सगळे. काही नाही, मी तर थोडं 2 पॅरेग्राफ वाचूनच त्याची थोडीशी समरी लिहित होतो आधी तर मग मी तसंच म्हणजे इंग्लिश साठी प्रिपरेशन केलं. आणि एडिटोरियल झाल्यानंतर मी काय करायचो की जेवढे ऍप्स अवेलेबल आहेत ना फ्रीवाले, त्यात जेवढ्या आपल्या क्विजेस येतात त्या सर्व क्विजेस सॉल्व्ह करायच्या. त्या क्विजेस मध्ये कसं होत होतं की इंग्लिशमध्ये बरेचसे जे मिसलेनियस टॉपिक असतात ते कव्हर होऊन जायचे. मग त्यानंतर काय करतो की आपण म्हणजे मॉक टेस्ट देताना मला समजायचं की आपण आरसी मध्ये कमी पडत आहोत, आरसी मध्ये आपले मार्क्स चांगले येत नाहीये. तर आरसी साठी वेगवेगळे म्हणजे फंडे टाईप हे केले, मी इम्प्लिमेंट केले की आपण कसं केल्याने आरसी कसं सॉल्व्ह केल्याने आपले मार्क्स वाढतील म्हणून. तर आधी मी काय करत होतो की दररोजचे 3 आरसी सॉल्व्ह करत होतो प्रिलिम्सचे आणि 1 ते 2 आरसी मेन्सचे सॉल्व्ह करत होतो. तर हे डेली करत होतो मी. म्हणजे ज्या दिवसापासून घरी गेलो होतो 15 मार्च पासून तर 31 डिसेंबर पर्यंत मी कंटिन्यू आरसी सॉल्व्ह केले. म्हणजे डेली आरसी करत होतो, माझा पेपर असो नसो. उद्या प्रिलिम्सचा पेपर आहे, उद्या मेन्सचा पेपर आहे, तरी मी प्रिलिम्सचे आरसी करत होतो, तरी मेन्सचे आरसी करत होतो. असा विचारच नाही केला की आता पेपर आहे तर त्याच पेपरचा अभ्यास करायचा म्हणून. तर ते माझं म्हणजे कन्सिस्टन्सी खूप ठेवली आणि त्यामुळे म्हणजे हे असं केल्यानं मला प्रिलिम्सच्या मॉक टेस्ट मध्ये माझी इम्प्रुव्हमेंट समजायला लागली की इम्प्रुव्हमेंट कशी होत आहे. तर आधी जेव्हा घरी आलो होतो तेव्हा मार्च एप्रिल मध्ये मी ज्या मॉक टेस्ट दिल्या आहे तर त्या मॉक टेस्ट मध्ये फक्त LR
आणि क्वांट यांचा माझा पर्सेंटाईल चांगला येत होता. आणि इंग्लिशचा म्हणजे गडबडच होती, कधी कधी खूप जास्त आणि कधी कधी खूप कमी. पण तो कन्सिस्टंट येतच नव्हता. तर मग इंग्लिशची अशी प्रिपरेशन करून माझा स्कोर जो आहे तो असा थोडा बॅलन्स झाला, की त्यामुळे मला चांगला थोडासा पर्सेंटाईल येईल म्हणून. म्हणजे मी तर सांगतो, तुम्ही पूर्णपणे मॅडम जे सांगतात ना ते फॉलो करा. तर मी पण म्हणजे विकली टॉक ऐकून, मॅडमचं सेशन करून, त्यांनी जे सांगितलंय तसं करूनच केलं. बाकी तर काही असं वेगळं केलंच नाही इंग्लिशमध्ये. आणि थोडी थोडी इम्प्रुव्हमेंट होतच राहते जसं आपण इंग्लिशमध्ये करत राहतो. आणि स्वतःचे वीक पॉईंट पाहायचे की आपले इंग्लिशमध्ये वीक पॉईंट कुठे आहे, आपण कुठं चुकतो, आणि तसं तसं समोर प्रॅक्टिस करत जायची. आपोआप इम्प्रुव्हमेंट आपल्या मॉक टेस्ट मध्ये होऊन जाते. बाकी तर मग क्वांटचा मी कसा अभ्यास केला तर त्याबद्दल मी काय केलं, क्वांट तर माझा फेवरेटच सब्जेक्ट होता. कारण की थोडं कॉलेजमध्ये पण मॅथ्स वगैरे आवडायचं, आणि मग ते इंजिनिअरिंग मॅथ्स थोडं वेगळं होतं. पण इकडे हे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये कसं हे मला आवडायचं थोडं. आणि मी याची प्रिपरेशन मध्ये काय केलं, आधी घरी आल्यानंतर तर थोडं बेसिकच सॉल्व्ह केलं जेवढं क्लासमध्ये झालं होतं डीआय पर्यंत. मग प्रिलिम्सचे डीआय मला चांगले जमत होते. मी काय केलं, आधीपासूनच डायरेक्टली मेन्सचे डीआय सॉल्व्ह करायला चालू केले. म्हणजे प्रिव्हियस इयर जे मेमरी बेस्ड क्वेश्चन आहेत एसबीआय क्लर्क, एसबीआय पीओचे, त्यात जे डीआय आलेले आहेत ते सॉल्व्ह करायला चालू केले. म्हणजे मेन्सचे आधी, म्हणजे मेन्सचा अभ्यास करायचा हेतू हाच होता की जेव्हा मी घरी आल्यानंतर मे महिन्यात वगैरे एक मेन्सची मॉक टेस्ट देऊन पाहिली होती. तर तेव्हा असं समजलं की मेन्सची मॉक टेस्ट मी पहिल्यांदा दिली होती एसबीआय क्लर्क मेन्सची. तर त्या पेपरमध्ये मला हे समजलं की मी प्रिलिम्सच्या तर खूप साऱ्या मॉक टेस्ट दिल्या. तर प्रिलिम्सचा पेपर जरी दिला तरी मला एवढं काही असं वेगळं वाटणार नाही की मी प्रिलिम्सचा पेपर देत आहे म्हणून, आणि स्कोर पण येऊन जाईल, माझा प्रिलिम्सचा पेपर पण निघून जाईल. पण मेन्सचा पेपर मध्ये असं झालं माझ्या की म्हणजे जो येणारा प्रश्न आहे तो पण नाही आला, मला सॉल्व्हच नाही करता आला बिलकुल. आणि क्वेश्चन सिलेक्शन तर जमतच नव्हतं की पहिल्यांदा मी मेन्सचा मॉक टेस्ट देत आहे आणि त्यात कसं काय समजणार आहे. आणि मग मी काय ठरवलं की आता आपण सेक्शन वाईज प्रिपरेशन करायची म्हणून मग मी प्रत्येक सेक्शनचा म्हणजे प्रत्येक दिवशी कोणत्या तरी एक सेक्शनल टेस्ट द्यायचो. आज क्वांटची, उद्या इंग्लिशची आणि परवा रिझनिंगची. तर क्वांटसाठी स्पेशली मी काय केलं, अड्डा 247 वर माझ्याकडे मॉक टेस्ट होती त्याची, आणि त्यामध्ये खूप साऱ्या सेक्शनल टेस्ट होत्या. तर कोणतीही एक सेक्शनल टेस्ट घ्यायची आणि ती सॉल्व्ह करायची. आणि तसंच म्हणजे त्या मॉक टेस्ट मधूनच मी काय करतो, जेवढे क्वेश्चन मला त्या टायमिंग मध्ये जमले तेवढे ठीक आहे. बाकी त्यात 1 ते 2 मला डीआय मिळायचे दररोज मेन्सचे. तर त्या डीआय म्हणजे ते डीआय मी पूर्ण चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करत होतो. म्हणजे त्या सेक्शनल टेस्टचं खूप चांगल्या प्रकारे अनालाइज करत होतो. मग असं दररोज करत माझं कसं झालं, क्वांटमध्ये मला म्हणजे मेन्सचा पेपर जरी सॉल्व्ह करायला गेलो तरी अशी एवढी काही भीती वाटत नव्हती. मग क्वांटचं तर मी बाकी टॉपिक प्रिपेअर केले. आणि जे लाईव्ह सेशन मध्ये आधी आपल्या लाईव्ह सेशन मध्ये जे टॉपिक वाईज लाईव्ह सेशन होत होते ते फॉलो केले. म्हणजे टॉपिक वाईज कसं, एक टॉपिक पकडायचं, त्याची थोडी बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करायचे, आणि ग्रुपवर जेवढे क्वेश्चन आले आहेत ते सर्व सॉल्व्ह करायचे. जो क्वेश्चन नाही आला तो तिथं त्याचा आन्सर पाहायचं की हा क्वेश्चन कोणकोणत्या मेथडनी सॉल्व्ह होऊ शकतो. बस बाकी तर मी क्वांटसाठी एवढंच केलं बस. आणि शुभम सरांचे जे लेक्चर होत होते, म्हणजे शुभम सर युट्यूबवर जे सेशन घ्यायचे लाईव्ह, ते क्वेश्चन मी म्हणजे ते सेशन करायचो. कारण की मला माहित होतं की या सेशन मध्ये काहीतरी चांगले एकदम क्वेश्चन आपल्याला मिळतील. क्वांट मध्ये तर मी एवढंच केलं, बाकी काय असं स्पेशल केलंच नाही. आणि यानंतर रिझनिंगचं सांगायचं झालं तर रिझनिंग मध्ये मी काय केलंय, प्रिलिम्ससाठी पूर्णपणे मी तर डिपेंडंट होतो एलआरच्या लाईव्ह सेशनवर. कारण की त्यात बिलकुल म्हणजे तुम्ही जर ते लाईव्ह सेशन करत आहात आणि बिलकुल टाइमर लावून किंवा त्या टायमिंग मध्ये तुम्ही पझल सॉल्व्ह करत आहात, तुमची प्रिलिम्सची प्रिपरेशन तिथंच होऊन जाते. आणि बाकी मिसलिनियसची वगैरे प्रिपरेशन करायची असेल, तुम्ही बेसिक कन्सेप्ट सगळे टॉपिकचे क्लिअर करा, आणि त्या टॉपिकचे म्हणजे क्विजेस द्या, किंवा दररोज एक सेक्शनल टेस्ट द्यायची प्रिलिम्सची. तर तुमचं प्रिलिम्सचा जो आहे
ती पूर्ण प्रिपरेशन होऊन जाते. तर मेन्ससाठी हाच म्हणजे आता जो एसबीआय क्लर्कचा मेन्स दिला होता मी पहिल्या वेळेस, तेव्हा रिझनिंग मध्ये पण माझं तसंच झालं. तर रिझनिंग मध्ये पझल तर मेन्सच्या कोणत्या बसल्याच नाही. काही एक दोन क्वेश्चन केले होते मी. रिझनिंग मध्ये पण मला माहिती होतं की बा आपल्या क्वांट मध्ये जसं डीआय येते तसं इकडे रिझनिंग मध्ये पझल येतात. तर मी काय ठरवलं की आता जसं आपण डीआय डेली करतो आणखी आरसी डेली करतो, तसं इकडे रिझनिंग मध्ये पझल मेन्सचे डेली करायचे. प्रिलिम्सचं तर प्रिपरेशन होतच होतं लाईव्ह सेशनमुळे. मग मी काय ठरवलं की आता इकडे दोन कोणतरी मेन्सच्या पझल करायचं. तर कोणत्याही म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या दोन मेन्सच्या पझल करतच होतो मी जरूर. त्यामुळे म्हणजे कंटिन्यू दोन पझल करत करत 2-3 म्हणजे मला शेवटी 1-2 महिन्यानंतर असं समजलं की आता माझं म्हणजे प्रॉपर टायमिंग मध्ये माझी मेन्सची पझल सॉल्व्ह होत आहे. म्हणजे जर कंटिन्युअसली कुणी पण असं सॉल्व्ह करत गेलं, म्हणजे दररोज ही प्रोसेस रिपीट करत गेलं, तर त्याला एक पॉइंटला समजते की आता मी त्या लेवलला आलो आहे की मी पेपर अटेम्प्ट करू शकतो. अशी भीती नाही राहत मनात की आपण 2 दिवस अभ्यास केलाय, 3 दिवस काहीच केलं नाहीये आणि पुन्हा अभ्यास केलाय. भले तुम्ही डेली करताना थोडा कमी टाइम करा, पण कंटिन्यू करा. माझं एवढं सांगायचं आहे बस. बाकी तर एलआर मध्ये मी काही असं वेगळं प्रिपरेशन केलंच नाही. आणि त्यानंतर माझं जीकेचं प्रिपरेशन. तर जीकेच्या प्रिपरेशन मध्ये कसं आहे, मी जेव्हा तिकडे जॉबला होतो मुंबईला, तेव्हा शेवटी म्हणजे 2019च्या डिसेंबर पासूनच मी करंट अफेअर वाचायला चालू केलं होतं. म्हणजे तेव्हापासून म्हणजे बॅच चालू झाली होती तेव्हा पण मी करंट अफेअर वाचत होतो. म्हणजे काहीतरी न्यूजपेपर वाचायचा म्हणून मी करंट अफेअर वाचत होतो. आणि माझे जे क्लासमेट होते, जे हॉस्टेलवर माझ्या सोबत राहायचे, त्यांचा कोणता आयबीपीएस क्लर्क मेन्सचा पेपर होता. ते दररोज संध्याकाळी म्हणजे रात्री येऊन डिस्कशन करायचे पेपरचं, म्हणजे जीकेचं डिस्कशन करायचे. तेव्हा मी त्यांच्यासोबत असंच डिस्कशन करायचो जीकेचं. तर मला तेव्हा समजलं की असं असं आहे बा की आपल्याला जीके साठी असं प्रिपेअर करावं लागते. तेव्हा मला त्यांचं पण गायडन्स मिळालं आणि मग मी ठरवलं की आता जीकेचं प्रिपरेशन कंटिन्यू करायचं. कारण कंटिन्यू केल्यानंतरच शेवटी असा एकदम मेन्सचा पेपर आला की बाहेर येत नाही. तर मी ठरवलं की आता जीकेचं प्रिपरेशन करायचं. जीके साठी मी फक्त 2च सोर्सेस वापरले. एक अड्डा 24/7चं जे ऍप आहे त्यावरचं जीकेचे क्वेश्चन वाचायचे आणि अफेअर्स क्लाउडची डेलीची पीडीएफ वाचायची आणि मग वीकली अफेअर्स क्लाउडची पीडीएफ वाचायची वीकली. बस मी एवढंच प्रिपरेशन केलं जीकेचं. तर मी आतापर्यंत जी स्ट्रॅटेजी सांगितली ती काही मी स्वतः बनवली नाही. कारण की कसं झालं ना, मी डेली म्हणजे वीकली जे शुभम सरांचे वीकली टॉक येत होते ते फॉलो करत होतो. आणि ते जे पॉइंट सांगत होते ना सर की तुम्ही असं प्रिपेअर करायला पाहिजे, हा पॉइंट तुम्ही असा म्हणजे प्रिपेअर करायला पाहिजे, तर त्यातूनच मी माझी स्ट्रॅटेजी बनवली. म्हणजे त्यांचा प्रत्येक पॉइंट घेतला जो मला सूट होत होता, त्या पॉइंटनुसार मी माझी स्ट्रॅटेजी बनवली. आणि त्या स्ट्रॅटेजीमुळे मला मॉक टेस्ट मध्ये स्वतःच समजलं की मी म्हणजे मला सक्सेस भेटत आहे, माझा स्कोर चांगला येत आहे आणि माझा कॉन्फिडन्स बूस्ट होत आहे. तर त्यामुळे मी ती स्ट्रॅटेजी शेवटपर्यंत फॉलो करत राहिलो. आणि आता माझा लाईफ मधला डिप्रेसिंग मुवमेंट सांगायचं झालं तर माझ्या लाईफ मध्ये तर काही असं डिप्रेसिंग मुवमेंट आला नाही की माझ्या घरची परिस्थिती खराब आहे की मग त्यामुळे मला अभ्यास करावाच लागेल आणि जॉब लवकर मिळवा लागेल, असं काही झालं नाही. आणि त्यामुळे म्हणजे एकतर मी आधी जॉबला असताना तिकडे असं फ्रस्ट्रेटेड वाटत होतं. असं वाटत नव्हतं की हा जॉब मी कंटिन्यू करावा. तिकडे म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्शन नव्हतं. तर तेच थोडं म्हणजे मनाला लागलं होतं की बा आपण दुसरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करावी. आणि तिकडूनच मी बुस्टअप झालो होतो की प्रिपरेशन चांगल्या प्रकारे करावी, नुसतं प्रिपरेशन नाही करावी तर ती खूप चांगल्या प्रकारे करावी. आणि मोटिवेटिंग मुवमेंट तर त्यामध्ये कसं झालंय, मी कॉलेजमध्ये असताना म्हणजे मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे ना, तर त्यामुळे इंजिनिअरिंगच्या स्टुडंटना माहित असेल की गेट एक्झाम असते. तर ती फायनल इयरला असताना मी ठरवलं की आता गेट एक्झाम आहे, आपण ना रँक आणायचा
फक्त गेट एक्झाम क्वालिफाय करायची बस. म्हणजे तसंही कॉलेजला असताना नुसतं प्लेसमेंटसाठी आपण करत होतो, त्यासोबतच गेटची प्रिपरेशन करायची. आणि मी प्रिपरेशन केली आणि मी गेट क्रॅकही झालो. म्हणजे बाउंड्रीवरच पास झालो होतो, पण गेट क्रॅक झालो होतो. तर तेव्हा ना अभ्यास करून मला असं वाटलं की खरंच आपण असं मनावर घेतलं ना का कोणती गोष्ट आपण करू शकतो. तर मग तेव्हा म्हणजे माझ्यात एवढा कॉन्फिडन्स बूस्ट झाला होता. बँकिंगची प्रिपरेशन करताना पण मला तो कॉन्फिडन्सचा म्हणजे खूप फायदा झाला. कारण की मला असं म्हणजे पूर्ण प्रिपरेशन मध्ये असं कधीच वाटलं नाही की मी डिप्रेस झालो, की एक दिवस माझा असा चालला गेला की आता बँकिंगच्या जागा नाही निघत आहे, आता लॉकडाऊन झालं, आता कोरोना आला, की तर मी जॉब सोडून आलो होतो. दुसरा कोणता चान्सच नव्हता माझ्याकडे की आता म्हणजे एक दिवस बसूनच राहायचं आणि विचारच करत राहायचा. कधीच नाही. दररोज आपली प्रिपरेशन करायची, जे ठरवलं आहे ते शेड्यूल फॉलो करायचं आणि बस हेच माझे मोटिवेटिंग मुवमेंट्स होते. आणि दुसरं एक मोटिवेटिंग मुवमेंट म्हणजे तो असं झालं होतं की मी एकदा म्हणजे जॉब सोडताना संध्याकाळी ठरवलं होतं की आता मला बँकिंगची प्रिपरेशन करायची आहे, तर उद्या मी आता रेसिग्नेशन देणार कंपनी. तर मी सकाळी वडिलांना फोन केला की आता की बा मला जॉब सोडायचा आहे आणि प्रिपरेशन करायची आहे बँकिंगची, तर मी औरंगाबादला जात आहे. त्यांनी मला असं विचारलंही नाही की करू नको किंवा तू का सोडत आहे. आणि तसंच सांगितलं की तू ठीक आहे, तू करू शकता, तू जॉब सोड आणि चालला जा म्हणून प्रिपरेशन करायला. तो एक मोटिवेटिंग मुवमेंट होता. कारण की तेव्हा असं वाटलं की माझ्या घरच्यांना पण माझ्यावर खूप विश्वास आहे आणि मी करू शकतो म्हणून. बाकी एक लाईफ चेंजिंग मुवमेंट म्हणजे आता मी एसबीआय पीओ आहे ना, तो एक लाईफ चेंजिंग मुवमेंट एसबीआय पीओ बनण्यामागचा आहे. कारण की आधी तर मी एसबीआय क्लरिकल 2020 चा पेपर पास केला होता आणि एसबीआय क्लर्क जॉईन केली होती. म्हणजे आमची जॉईनिंग झाली होती 25 जानेवारीला. एसबीआय क्लर्क म्हणून जॉईन झालो होतो. आणि तेव्हाच जॉईनिंग झाल्यानंतर एसबीआय पीओचा मेन्सचा पेपर किंवा प्रिलिम्सचा माझी निघाली होती आणि मेन्सचा पेपर हा 29 जानेवारीला होता. तेव्हा आमची सगळी जॉईनिंगची फॉर्मॅलिटी वगैरे मेन ऑफिसला चालू होती आमच्या एसबीआय क्लर्कच्या. तिकडे जॉईनिंगची प्रोसेस चालू असताना माझं तर काही म्हणजे 15-20 दिवस झाले मी अभ्यास केलाच नव्हता काही मेन्ससाठी एसबीआय पीओच्या. तर माझ्यासोबत 2 मुलं होते आमच्या म्हणजे बॅचमध्ये. त्यांनी लेटर लिहिलं होतं की सर म्हणजे एजीएम सरांना की आम्हाला एसबीआय पीओच्या पेपरला जायचं आहे तर आम्हाला सुट्टी पाहिजे म्हणून. तर मी त्यात पॅसिव्ह पूर्ण माझा रोल होता की मी ते लेटर वगैरे बनवण्याच्या काही भानगडीत पडलो नाही. ते त्यांनी परमिशन घेऊन आले आणि मी माझं 3रं नाव लिहिलं होतं खाली. तसं मग त्यांच्या दोघांच्या ऍक्टिव्हनेसमुळे मी एसबीआय पीओच्या मेन्सच्या पेपरला गेलो. आणि तेव्हा मी मेन्सच्या पेपरला गेलो आणि नुसतं म्हणजे तेव्हापर्यंत मी जेवढी प्रिपरेशन केली होती त्याच्या बेसवर पेपरला गेलो. ना जीके वगैरे प्रिपेअर केलं होतं तेव्हा मी जास्त, आणि पेपरला गेलो आणि पेपर माझा क्लिअर पण झाला. तोच एक लाईफ चेंजिंग मुवमेंट होता. कारण की त्या दोघांना मी म्हणजे पर्सनली भेटून एकदा थँक्यू म्हणणार आहे. कारण की त्यांच्यामुळेच मी एसबीआय पीओ मेन्सच्या पेपरला गेलो होतो. तसं मी जाणारच नव्हतो. आणि बाकी तर मी कोणत्या मेन्सच्या पेपरला गेलोच नाही. कारण एसबीआय क्लर्क मी जॉईन केलेली होती आणि एसबीआय पीओचा मेन्सचा पेपर पण दिला होता. मग आता ऍस्पिरंट्सना मला एवढं सांगायचं आहे की मी कसं आहे, माझा जो डेली शेड्यूल वगैरे फॉलो केला ना, हा पूर्ण शुभम सर, फातिमा मॅडम आणि यश सर यांनी जेवढ्या गोष्टी क्लासमध्ये सांगितल्या, जेव्हा माझी बॅच चालू होती तेव्हा ज्या गोष्टी मी ऐकल्या आहेत त्याच मी इकडे रिफ्लेक्ट केल्या. आणि शुभम सर जेवढ्या गोष्टी वीकली टॉक मध्ये सांगत होते ना, त्याच गोष्टी इकडे रिपीट केल्या. त्यामुळे मला सक्सेस मिळालं. आणि म्हणजे मी खरं सांगतो, मी पर्सनली कधीच क्लासमध्ये असताना असं म्हणजे सरांना, मॅडमना किंवा यश सरांना कधीच जाऊन भेटलो नव्हतो. फक्त तेव्हा एक पेपरच्या 1 दिवसाआधी एसबीआय क्लर्कच्या तेव्हाच भेटलो होतो. आणि म्हणजे मी प्रिपरेशन करताना पण एकटाच प्रिपरेशन करत होतो. पण हे सरांनी जेवढी स्ट्रॅटेजी सांगितली ना, त्या स्ट्रॅटेजीमुळे मी म्हणजे मला सक्सेस मिळालं. मी दोन्ही एसबीआय क्लर्क आणि एसबीआय पीओ दोन्ही पेपर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये माझे क्लिअर झाले.
तर सर्व बँकिंग ॲस्पिरंट्सना मला हे सांगायचं आहे की म्हणजे तुम्ही प्रिपरेशन करत असताना तुम्ही पण स्वतःचा एक शेड्यूल बनवायचा आणि तोच कंटिन्युअसली तुम्ही जेव्हापर्यंत बँकमध्ये सिलेक्ट होत नाही तेव्हापर्यंत तो कंटिन्यू फॉलो करायचा. आणि तो शेड्यूल बनवत असताना तुम्ही शुभम सर, फातिमा मॅम म्हणजे हे लोक जे त्यांच्या क्लासेसमध्ये विकली टॉकमध्ये जे सांगतात ते ऐकूनही तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये इम्प्लिमेंटेशन करू शकता. म्हणजे मला पण त्याचा खूप फायदा झालाय म्हणून मी ते सांगत आहे. आणि जे प्रिपरेशन मध्ये मला 3 पॉइंट मध्ये सांगायचं आहे. पहिला पॉइंट असा की तुम्ही कोणताही टॉपिक किंवा सब्जेक्ट प्रिपेअर करत असताना त्या टॉपिकचे बेसिक क्लिअर करायचे. दुसऱ्यामध्ये त्या टॉपिकची प्रॅक्टिस करायची. आणि तिसरा पॉइंट म्हणजे तो टॉपिक मॉक टेस्ट मध्ये इम्प्लिमेंट करायचा. म्हणजे त्या टॉपिकचा जर कोणताही क्वेश्चन तुमच्या मॉक टेस्ट मध्ये आला तर तो तुम्ही सॉल्व्ह केला पाहिजे. आणि ही स्ट्रॅटेजी म्हणजे एक तर मॉक टेस्टची स्ट्रॅटेजी सांगायचं झालं म्हणजे शुभम सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही ट्रेनिंग सेशन मध्येच मलिंगा, बुमरा, ब्रेटली अशा बॉलरना फेस करायचं आणि मग मेन मॅच मध्ये तुमच्यासमोर कोणीही बॉलर आला तरी तुम्ही त्याला फेस करायला सक्षमच असाल. म्हणून मी मॉक टेस्ट मध्ये पण हे सांगतो की तुम्ही काय करायचं, प्रिपरेशन करत असताना म्हणजे भरपूर मॉक टेस्ट द्यायचा. शुभम सर पण हे नेहमी सजेस्ट करायचे म्हणून मी नेहमी म्हणजे मॉक टेस्टवर खूप जास्त भर दिलाय. तर तुम्ही जर मॉक टेस्ट चांगल्या प्रकारे मॉक टेस्ट देऊन त्याचं अनालिसिस करसाल तर त्याचा एवढा म्हणजे प्रिपरेशनवर इम्पॅक्ट होतो आणि तुम्हाला स्वतः तेवढा कॉन्फिडन्स बूस्ट होतो की पेपरला गेल्यानंतर पेपरची कोणतीच भीती राहत नाही मनात. आणि एक तर तसंच पेपरच्या भीतीहून आठवलं मला SBI POचा मेन्सचा पेपर होता आणि मी समोरच्या रो मध्ये पेपरला होतो आणि माझ्या मागच्या रो मध्ये शुभम सर पेपरला होते. तर अर्धी भीती तर माझी तशीच कमी झाली होती. आणि SBI ती एक म्हणजे चांगली मेमरी आहे माझी SBI PO बद्दल. आणि बाकी प्रिपरेशन मध्ये तुम्ही ब्लाइंडली शुभम सरांच्या विकली टॉकना फॉलो करा. आणि शेवटी मला SSC टीमला थँक्यू म्हणायचं आहे कारण की त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे माझ्या सक्सेस मध्ये. मला माझ्या फॅमिलीला पण थँक्यू म्हणायचं आहे आणि थँक्यू. Thank you so much, Kaustubh. SSA is proud of you and we wish you all the very best for all your future endeavors. Thank you.